आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण मराठी व्याकरणातील काळ हे प्रकरण अभ्यासणार आहोत. काळ मग काळ म्हणजे काय, काळाचे प्रकार किती आणि ते कोणते आणि ते कसे ओळखायचे, हे सर्व काही आज आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. मग काळ म्हणजे तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला माहितीच असेल, काळ म्हणजे समय म्हणजेच वेळ. मग ती वेळ चालू असेल, घडून गेलेली असेल किंवा घडणार असेल, बरोबर की नाही? तीन प्रकारामध्ये येते, चालू, घडून गेलेली आणि घडणार आहे. मग याच्यामध्ये त्याचे प्रकार पडतात आणि ते कोणते ते पाहणार आहोत आपण. तसेच याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे असणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला, काळ म्हणजे काय अगोदर आपण ते पाहूया. काळ म्हणजे काय पाहूया. काळ वाक्यात क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, वाक्यात क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. मग क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे हे आपल्याला ज्यावेळेस कळते त्यावेळेस त्याला काळ असे म्हणतात. मग ती क्रिया कशावरून आपल्याला समजते, वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला समजते की ती क्रिया कोणत्या वेळी घडते. आणि यावेळेस ज्या वेळेचा आपल्याला बोध होतो ती वेळ म्हणजे काय असतो, काळ असतो. मग क्रिया जर भूतकाळात घडून गेली असेल म्हणजे अगोदर घडून गेली असेल तर भूतकाळ असतो, घडणार असेल तर ते भविष्यकाळ आणि घडत आहे तर तो वर्तमान काळ. म्हणजेच क्रिया कोणत्या वेळी घडते याचा बोध होणाऱ्या ज्यावेळेस आपल्याला होतो त्याला काळ असे म्हणतात. मग काळाचा बोध कशावरून होतो तर काळाचा बोध हे क्रियापदावरून होतो. लक्षात ठेवायचं आहे, काळाचा बोध हा आपल्याला कशावरून होतो तर काळाचा बोध हा आपल्याला क्रियापदावरून होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या काळाचे एकूण किती प्रकार पडतात तर काळाचे एकूण 3 प्रकार पडतात. काळाचे मुख्य प्रकार 3 पडतात. पहिला प्रकार वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. असे 3 प्रकार या काळाचे पडतात. वर्तमान, भूत आणि भविष्य हे 3 प्रकार या काळाचे पडतात. त्यातला पहिला प्रकार वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. आणि या तिघांचेही पहा, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती हे 4 प्रकार आहेत. तिघांचेही प्रत्येकाचे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ असे प्रत्येकाचे 4 उपप्रकार पडतात. मग खाली आपण प्रथमतः साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ पाहणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत, प्रथमतः साधा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे पाहणार आहोत. मग पहा, वर्तमान काळ म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणजे काय पाहूया आपण. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडते, आता घडते असं जे आपल्याला समजतं, म्हणजे आता चालूच्या घडीला ज्यावेळेस ती क्रिया घडते असं ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस तो वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो म्हणजे आता आपण अभ्यास करत आहोत, अभ्यास करतोय, मी करून पूर्ण झाला आहे का नाही, केला आहे का नाही, मी अभ्यास करतोय म्हणजे वर्तमान काळ. हा झाला वर्तमान काळ. दुसरा आहे भूतकाळ म्हणजे साधा भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. म्हणजे पूर्वी घडून गेलेली आहे क्रिया असं ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस तो भूतकाळ असतो, साधा भूतकाळ असतो. उदाहरणार्थ पहा, मी अभ्यास केला साधा भूतकाळ म्हणजे अभ्यास केलेला आहे मी, साधा भूतकाळ या ठिकाणी आहे. आणि तिसरा आहे भविष्यकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते, म्हणजे पुढे घडेल, अजून घडलेली आहे का नाही, घडून गेलेली आहे का नाही, पुढे घडणार आहे असं ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस तो भविष्यकाळ असतो. उदाहरण पाहूया, मी अभ्यास करीन
करीन. अजून केलेला आहे का? नाही. मी अभ्यास करणार आहे, मी अभ्यास करीन. साधा भूतकाळ. हे झाले भूतकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ साधे. आता आपण पाहणार आहोत अपूर्ण. काय पाहणार आहोत? अपूर्ण काळ. अपूर्ण काळ. मग तिघांचाही अपूर्ण काळ आपण एक सोबतच पाहणार आहोत. मग पहिल्यांदा आहे अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय पहा. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया चालू आहे किंवा ती अपूर्ण असल्याचे समजते. क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया चालू आहे म्हणजेच वर्तमान काळामध्ये, इथे क्रियापदाच्या रूपावरून वर्तमान काळात क्रिया चालू आहे किंवा ती अपूर्ण असल्याचे समजते, त्यावेळेस तो अपूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही वर्तमान काळामध्येच चालू आहे किंवा अपूर्ण आहे असं जर आपल्याला समजत असेल तर ती अपूर्ण वर्तमान काळ असतं. म्हणजेच काय? चालू अपूर्ण आहे हे काय आहे? पहा, तो मुलगा खेळत आहे म्हणजे काय? तर इथे पहा, मी अभ्यास करतो म्हणजे तो मुलगा खेळतो असं जर आपण म्हटलं तर साधा वर्तमान काळ असता. परंतु तो मुलगा खेळत आहे म्हणजे आता तो खेळण्याचं काम करत आहे, खेळतोय तो, आता चालू आहे त्याचं खेळणं, तर तेव्हा पूर्ण वर्तमान काळ. समजलं? अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय पहा, तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया चालू किंवा अपूर्ण असल्याचे, म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात क्रिया चालू असल्याचे किंवा अपूर्ण असल्याचे जर समजत असेल तर तो अपूर्ण भूतकाळ असतो. मग पहा, तो मुलगा खेळत होता, या ठिकाणी तो मुलगा खेळत आहे, चालू आहे आता क्रिया, खेळत होता भूतकाळात गेला म्हणजे भूतकाळामध्ये सुद्धा ते खेळत होता. भूतकाळामध्ये खेळून पूर्ण झाली का क्रिया? नाही, खेळत आहे आता तो भूतकाळामध्ये, खेळत होता म्हणून तो क्रिया त्याची अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही, तो खेळत आहे अजून भूतकाळामध्ये, म्हणून भूतकाळ त्याचा काय झालेला आहे? अपूर्ण भूतकाळ झालेला आहे. तो मुलगा खेळत होता. तिसरा आहे अपूर्ण भविष्यकाळ. पहा, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे समजते, तेव्हा तो अपूर्ण भविष्यकाळ असतो. म्हणजेच तो मुलगा खेळत असेल म्हणजे भविष्यकाळामध्ये किंवा तो उद्या ह्या वेळेस खेळत असेल म्हणजे उद्या ह्या वेळेसला त्याची क्रिया चालू असणार आहे, भूतकाळामध्ये त्याची क्रिया चालू असणार आहे. म्हणजेच पहा, तो मुलगा खेळत आहे, तो मुलगा खेळत होता, तो मुलगा खेळत असेल. अपूर्ण वर्तमान, अपूर्ण भूत, अपूर्ण भविष्य. खेळत आहे, खेळत होता, खेळत असेल. यामध्ये काळामध्ये फक्त क्रियापद जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. पहा, क्रियापद. मग करतो, केला, करीन साधा, आणि आहे, होता, असेल अपूर्ण. म्हणजे हे जे क्रिया आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पाहिलं साधा काळ पाहिला, अपूर्ण पाहिला. आता आपण पूर्ण आणि रीती हे काळ आता आपण अभ्यासणार आहोत. तर आता आपण पाहणार आहोत तीन काळ हे 4 प्रकारांमध्ये विभागले जातात: साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. त्यातले आपण साधा आणि अपूर्ण पाहिला. आता आपण पूर्ण पाहणार आहोत. पूर्ण काळामध्ये तीनही काळ कशा रीतीने आपलं कार्य करतात ते पाहूयात आपण. पहा, पहिला आहे पूर्ण वर्तमान काळ. मग आता हा पूर्ण वर्तमान काळ आपण पाहणार आहोत. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय पहा. वाक्यातील क्रियापदावरून क्रिया ही वर्तमान काळात पूर्ण झाली आहे असे समजते, तेव्हा तो पूर्ण वर्तमान काळ असतो. वाक्यातील क्रियापदावरून क्रिया ही जर वर्तमान काळामध्ये पूर्ण झाली असं जर आपल्याला वाक्यातील क्रियापदावरून समजत असेल तर त्यास पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. परंतु क्रिया ही पूर्ण झालेली असली पाहिजे तर त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे क्रिया अपूर्ण नको किंवा क्रिया चालू नको किंवा क्रिया घडणार आहे असंही नको. क्रिया पूर्ण झाली पाहिजे तरच त्याला पूर्ण वर्तमान काळ, आत्ताच्या काळात, या काळातच, तरच त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात.
उदाहरण पहा, मधुने लाडू खाल्ला आहे. मधुने लाडू खाल्ला आहे. मग या ठिकाणी पहा, मधुने लाडू खाल्ला आहे. आहे मधुने लाडू आहे हा शब्द या ठिकाणी तो क्रिया पूर्ण झालेली आहे या काळामध्ये असं दर्शवतो. म्हणून हा पूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य आहे, हे आपल्याला दिसून येतं. आता आपण पूर्ण भूतकाळ पाहूया. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय पहा, तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही भूतकाळात पूर्ण झाली आहे असे समजते. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही भूतकाळात पूर्ण झाली आहे असे समजते, तेव्हा तो भूतकाळ असतो. उदाहरण पहा, मधुने लाडू खाल्ला होता. पहिल्या याच्यात पहा, मधुने लाडू खाल्ला आहे, मधुने लाडू खाल्ला होता. म्हणजे मधुने लाडू खाल्ला आहे पूर्ण वर्तमान काळ, मधुने लाडू खाल्ला होता पूर्ण भूतकाळ. म्हणजे आहे होता हे जे आहेत हे आपलं काळ आपला हा निश्चित करतात. पूर्ण वाक्य आहे असं आहे पहा, मधुने लाडू खाल्ला, मधुने लाडू खाल्ला. पण आहे तर पूर्ण वर्तमान काळ, मधुने लाडू खाल्ला होता तर तो पूर्ण भूतकाळामध्ये जातं. म्हणजे क्रिया ज्या काळात पूर्ण होते तो काळ त्या वाक्याचा काळ असणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी जर क्रिया आहे अशी जर आहे क्रियापद त्याचं, तर मधुने लाडू खाल्ला आहे पूर्ण वर्तमान काळ. मग हा जर घेतला तर होता, तर मधुने लाडू खाल्ला होता पूर्वी म्हणजे भूतकाळ. मग ती क्रिया भूतकाळात पूर्ण झाली म्हणून ते काय झालं, पूर्ण भूतकाळ. समजलं? म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण भूतकाळ होता. तर भविष्यकाळ पाहूया आपण, तोही पूर्ण भविष्यकाळ. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही भविष्यकाळात पूर्ण झाली आहे. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही भविष्यकाळात पूर्ण झाली आहे असे समजते, तेव्हा तो पूर्ण भविष्यकाळ असतो. मग क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झाली असेल तर त्यास आपण काय म्हणतो, पूर्ण भविष्यकाळ. मग मधुने लाडू खाल्ला असेल, पहा, मधुने लाडू खाल्ला, मधुने लाडू खाल्ला, मधुने लाडू खाल्ला, तीनही काळामध्ये पहिलं वाक्य सारखं आहे, परंतु बदललेलं काय, तर मधुने खाल्ला आहे होता असेल. मग लक्षात ठेवायचं आहे होता असेल, आहे असेल तर वर्तमान, होता असेल तर भूत, आणि असेल म्हटलं तर भविष्य. असेल, होईल, सांगेल, करील तर भविष्य काळामध्ये येतात. मग मधुने लाडू खाल्ला असेल पूर्ण भविष्यकाळ, मधुने लाडू खाल्ला होता पूर्ण भूतकाळ, मधुने लाडू खाल्ला आहे पूर्ण वर्तमान काळ. म्हणजेच क्रियापदाच्या ह्या रूपावरून ज्या ठिकाणी मी रेष ओढली आहे त्याच्यावरून आपल्याला समजतं की ती क्रिया कोणत्या काळामध्ये आहे, ती अपूर्ण आहे की पूर्ण आहे हे सुद्धा आपल्याला याच्यावरून समजतं. हा झाला पूर्ण काळ, म्हणजेच पूर्ण वर्तमान, पूर्ण भूत आणि पूर्ण भविष्य. आता आपण पाहणार आहोत रीती. रीती म्हणजेच रीती वर्तमान, रीती भूत आणि रीती भविष्य. मग पहा, रीती वर्तमान काळ. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समजली. वर्तमान काळामध्ये जर एखादी क्रिया सतत होत असते म्हणजे ती क्रिया पुन्हा होणार आहे, ती सतत होत असते, सारखी सारखी ती क्रिया होत असते असं ज्यावेळेस आपल्याला समजतं. पहा, वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया जर सतत सतत होणार आहे असं जर आपल्याला समजत असेल तर तो काळ रीती वर्तमान काळ असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण पहा, मधु लाडू खात असतो. उदाहरण काय आहे, मधु लाडू खात असतो. मग या ठिकाणी मधु लाडू खात असतो म्हणजे काय, तो खातो, बरोबर का नाही? मधु लाडू खातो, हा सगळेजणच खातात हे माहिती आहे, मग ही क्रिया रोजच होते हेही माहिती आहे, परंतु ती सतत होते असं सांगितलेलं आहे. तर मधु लाडू खात असतो म्हणजे मधु सारखा सारखा लाडू खात असतो, मधु लाडू खात असतो, सकाळी आला लाडू खातो, दुपारी आला लाडू, म्हणजे ती क्रिया त्याची जी आहे ती क्रिया सतत होत असते लाडू खाण्याची, असं यावरून आपल्याला समजतं, असतो या क्रियापदावरून समजतं. लाडू खात असतो या क्रियापद आपल्याला काय समजतं, तर ती क्रिया सतत होते म्हणून तो वर्तमान काळात होते, तर ती रीती वर्तमान काळ. दुसरं पहा, रीती भूतकाळ. एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची रीत असेल, म्हणजे एखादी जर क्रिया असेल आणि ती सतत होत असेल म्हणजे प्रत्येक ठिकाणीच ती क्रिया सतत होत आहे. पहा,
प्रत्येक काळामध्ये क्रिया सतत होत आहे, परंतु ती वर्तमान काळात जर झाली तर तो वर्तमान काळ, ती भूतकाळात जर झाली तर तो भूतकाळ, आणि ती भविष्य काळात जर झाली तर तो भविष्यकाळ. मग या ठिकाणी एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची रीत असेल, एखादी क्रिया भूतकाळात सतत होत असेल तर त्याला रीती भूतकाळ असे म्हणतात. मग पहा, मधु लाडू खात असे, भूतकाळात मधु लाडू खात असे म्हणजेच काय, तो झाला रीती भूतकाळ. भूतकाळात मधु लाडू खात असे, बरोबर की नाही. मग तुम्ही म्हणता की सर असेल, करीन, असे भविष्यकाळ असतात, परंतु इथे वाक्य जर तुम्ही पाहिलं, मधु लाडू खात असेल, असं नाही म्हटलं, ल जर जोडला असता तो भविष्यकाळात गेला असता. मधु लाडू खात असे भूतकाळात, आणि तो रीती भूतकाळ आहे. शेवटचा आहे रीती भविष्यकाळ. एखादी क्रिया भविष्य काळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते. म्हणजे एखादी क्रिया भविष्य काळात जर एखादा सतत करणार आहे, सतत करण्याची रीत जर समजत असेल तर त्यास रीती भविष्य काळ असे म्हणतात. म्हणजेच पहा, मधु लाडू खात जाईल, म्हणजे भविष्य काळामध्ये मधु, आपण जर एखादे लाडू फिरायला चाललो आहोत तर लाडू घेतलेले आहेत बांधून आपण, तर तो मधु लाडू खायला जाताना मधु लाडू खात जाणार आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ती क्रिया सतत होणार आहे याचा आपल्याला बोध होतो. आणि क्रिया जर सतत होणार असेल तर जाईल हा शब्द त्या ठिकाणी तो रीती भविष्यकाळ दाखवतो. मग तुम्ही जर पाहिलं असेल तर असतो, असे, जाईल, आहे, होता, असेल हे शब्द आपल्याला या क्रियापदावरून आपल्याला पूर्ण काळ समजतो आणि रीती काळ देखील समजतो. म्हणजेच आज आपण काळाचे 3 प्रकार, वर्तमान, भूत, भविष्य, आणि त्यांचे 4 प्रकार, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती, हे आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.